त्याचबरोबर माझे गुरु प्राचार्य राजे सर, तसेच भांगे सर, पतसंस्थेचे चेअरमन अंकुशे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक मंडळी, रसिक मंडळी, सर्वांचे आता नाव घेणार नाही, वेळ अपुरा आहे, भाऊ बोलणार आहे, त्यामुळे उपस्थित सर्व स्नेही बंधू बांधवांनो, एकंदरीत हे जे पुस्तक आहे हे छोटेखानी पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, परंतु या पुस्तकामध्ये बरीच काही माहिती संकलित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आजच्या विद्यार्थ्यांनी संस्काराच्या माध्यमातून एक माणूस बनण्याकडे वाटचाल करावी। अभ्यास सर्व विद्यार्थी करतात, परंतु यशस्वी सर्वच होत नाही। तर यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि जीवनातील यश म्हणजे नेमकं काय? केवळ लिहायला वाचायला येणं म्हणजे यश मिळवणं नाही, तर याच्या पलीकडे जाऊन एक माणूस बनण्याकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी। या अनुषंगाने या पुस्तकामध्ये मी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा हे पुस्तक निश्चितपणे आवडेल आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला या माध्यमातून दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार या ठिकाणी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत या पुस्तकामध्ये छोटे छोटे 20 घटक आहेत। या 20 घटकाच्या माध्यमातून एकंदरीत मानवी जीवनामध्ये माणूस म्हणून समाजामध्ये उभा राहण्यासाठी ज्या काही बेसिकली पायाभूत गोष्टींची आवश्यकता आहे, त्या पायाभूत गोष्टी या पुस्तकामध्ये मी जाणीवपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेष करून स्वची जाणीव आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, आरोग्याच्या संदर्भातील विचार आहेत, अभ्यास करण्याची कला आहे, मैत्रीबद्दल आहे, खेळाबद्दल आहे, मोबाईल बद्दल आहे, पहाटे उठण्याचं महत्व आहे, बोलणं कसं असावं, त्याचबरोबर संभाषण कौशल्य आहे, आपल्या अपयशाची कारणं आहेत, विद्यार्थ्यांनी चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं, हा संदेश या ठिकाणी मी या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे। ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं, हा या व्यवस्थापना संदर्भात सुद्धा बरेच काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी काय करावं, या गोष्टी सुद्धा या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात, परंतु त्याला स्वची जाणीव या पुस्तकाच्या माध्यमातून त्याला झाली पाहिजे। मी माझ्या अंगी सुद्धा बरेच कौशल्य आहेत हे त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे, की या अनुषंगाने या ठिकाणी मी मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि शेवटचा जो घटक आहे 2 शब्द पालकासाठी, ते 5 पेज ते पालकासाठी या ठिकाणी मी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक पालकाला आज वाटतं की माझं लेकरू डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कलेक्टर व्हावं, वेगवेगळ्या पेशामध्ये ते निपुण व्हावं, असं प्रत्येक पालकाला वाटतंय, परंतु पालक म्हणून माझं कर्तव्य काय? आज प्रत्येक पालकाला वाटतंय माझं लेकरू निर्व्यसनी बनावं, परंतु पालक म्हणून माझं कर्तव्य आहे मी स्वतः निर्व्यसनी राहिलं पाहिजे, तर माझ्या लेकराला सांगायचा अधिकार मला प्राप्त होतो। त्यासाठी पालकांनी काही आचारसंहितेचं पालन करणं गरजेचं आहे, पालकांनी काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे, तर त्या कोणत्या गोष्टी पालकांनी पाळाव्या हे 5 पेज या पुस्तकामध्ये शेवटच्या घटकामध्ये 2 शब्द पालकांसाठी या घटकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ लेकरांना शाळेत पाठवणं म्हणजे आपलं कर्तव्य नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपली जे काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची पालन पालकांनी करणं गरजेचं आहे। ते 2 शब्द पालकांसाठी या घटकामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही, भाऊ सुद्धा या ठिकाणी आपले मत मांडणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर या ठिकाणी मी जास्त वेळ न बोलता